Hello, students. I am Professor Nikam SR. I am working in MG Vidya Mandir's MSG Junior College, Malegaon camp. So, students, we are going to study the most important topic from the redox reaction chapter, that is balancing of redox reactions. So, for the balancing of redox reactions, there are two methods. That means the two methods are used to balance chemical equations for redox processes. That is first one, oxidation number method. Second one, ion electron method. This ion electron method is also known as half reaction method. Now, due to this COVID-19 pandemic situation, the education department of our state has decided to eliminate this ion electron method from your syllabus for this year. So there is only one method, that is oxidation number method, and we have to balance the given redox reaction by oxidation number method. So there are 6 to 7 rules or steps are given for oxidation number method, with the help of which we can balance the different redox reactions. That redox reactions which occur in acidic medium as well as in basic medium. So we will see, that is oxidation number method. First step, write the unbalanced or skeletal equation for redox reaction. पहिल्यांदा आपण ते रिॲक्शन जी काही असेल अनबॅलन्स फॉर्ममध्ये ती लिहून घेणार. त्यालाच स्केलेटल इक्वेशन असं म्हटलेले, अनबॅलन्स इक्वेशन. देन बॅलन्स दॅट इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ती रिॲक्शन आपल्याला नंतर काय करायची आहे, बॅलन्स करायची आहे सर्व ॲटमसाठी, फक्त ऑक्सिजन आणि हायड्रोजन ॲटम सोडून. त्यानंतर आणि जी रिॲक्शन तुम्हाला दिलेली असेल ती जनरली ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त जवळजवळ बॅलन्सच असते बऱ्याच एक्झाम्पल्समध्ये. नसेल तर आपण ती करून घेणार. देन असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ईच ॲटम in the given reaction, and then we have to assign the oxidation number for each element or each atom in that given reaction. So that is the step number first. Step second, identify the atoms that have changed their oxidation numbers. असे ॲटम्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे की ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला आहे, रिॲक्टंटमध्ये पण आणि प्रॉडक्टमध्ये पण, दोघी साईडला. अँड देन ड्रॉ द ब्रॅकेट्स टू कनेक्ट दॅट ॲटम्स ऑफ एलिमेंट्स विच चेंजेस or which undergoes changes in oxidation number. ज्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला चेंज होताना दिसतोय असे एलिमेंट्स किंवा अशा एलिमेंटचे ॲटम आपण काय करायचे, ते ब्रॅकेटच्या साहाय्याने जोडायचे, कनेक्ट करायचे. दॅट इज द स्टेप नंबर सेकंड. देन स्टेप नंबर थर्ड, फाइंड द टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ reduced species and the total increase in oxidation number of oxidized species. स्टेप थर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्या रिड्यूस्ड स्पेसिस, आता दोन प्रकारचे स्पेसिस आहेत, रिड्यूस्ड स्पेसिस आणि ऑक्सिडाइज स्पेसिस. आपण मागे बघितलं रिॲक्शनमध्ये, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. रिड्यूस्ड स्पेसिस असेल तर त्याचा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काय करायचं आहे, फाईंड करायचे. तसेच ऑक्सिडाइज स्पेसिसचं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर फाईंड करायचे. दॅट इज द स्टेप थर्ड. स्टेप फोर्थमध्ये आपल्याला काय करायचं आहे,
to balance the net change in the oxidation numbers. म्हणजेच आपल्याला जे काही ऑक्सिडेशन नंबर जे बदल झालेले आहेत, टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, हे आपल्याला काय करून घ्यायचे, इक्वल करून घ्यायचे, बॅलन्स करून घ्यायचे. आणि फॉर दॅट पर्पज वी हॅव टू मल्टिप्लाय बाय अ सुटेबल फॅक्टर. सुटेबल फॅक्टरने किंवा सुटेबल नंबरने आपल्याला ते मल्टिप्लाय करून घ्यायचे, आणि मल्टिप्लाय केल्यानंतरच डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपल्याला इक्वल होतील किंवा इक्वल करून घ्यायचे. स्टेप नंबर 5. आफ्टर these 4 steps, there are easy steps. Step number 5. Then balance the oxygen atoms by adding water molecule to that side which containing less oxygen atoms. ज्या बाजूला रिॲक्शनच्या ज्या बाजूला ऑक्सिजन ॲटम कमी असतील आणि आपल्याला ऑक्सिजन ॲटम्स जर बॅलन्स करायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, दॅट इज 1 वॉटर मॉलिक्यूल शुड बी ॲडेड फॉर 1 ऑक्सिजन ॲटम. ज्या बाजूला रिॲक्शनच्या ज्या बाजूला ऑक्सिजन ॲटम कमी असतील त्या बाजूला 1 वॉटर मॉलिक्यूल आपण काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. दॅट इज द प्रोसेस फॉर बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. Then balance the hydrogen atoms. After balancing oxygen, we have to balance the hydrogen atoms by adding H plus ions to that side which having less number of hydrogen atoms. ऑक्सिजन बॅलन्स झाल्यानंतर आपल्याला नंतर नंबर येतो हायड्रोजनचा. हायड्रोजन बॅलन्स करायचे. हायड्रोजन कसे बॅलन्स करणार, बाय ॲडिशन ऑफ H प्लस आयन्स. आणि ते H प्लस आयन्स कुठे ॲड करायचे, ज्या बाजूला हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या बाजूला. देन स्टेप नंबर 6. इन बेसिक मीडियम, इफ द रिॲक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम ॲट दॅट टाईम OH मायनस आयन्स, दॅट इज हायड्रॉक्साईड मायनस आयन्स, आर ॲडेड इक्वल टू H प्लस आयन्स ॲडेड बिफोर. सुरुवातीला आपण जेवढे H प्लस आयन्स ॲड केलेले आहेत मागच्या स्टेपला तेवढेच OH मायनस आयन आपल्याला ॲड करायचे. केव्हा, जर तुमची रिॲक्शन ही बेसिक मिडियम असेल तेव्हा. अँड देन द H प्लस आयन्स अँड OH मायनस आयन्स कंबाईन्स टू गिव्ह वॉटर मॉलिक्युल्स. मग आपल्याला ते काय करायचे, H प्लस आणि OH मायनस कंबाईन करून घ्यायचे आणि त्याचं फॉर्मेशन वॉटर मॉलिक्युलमध्ये करायचं. अँड लास्ट स्टेप, दॅट इज स्टेप नंबर 7. चेक द फायनल इक्वेशन विथ रेस्पेक्टिव्ह number of atoms of each element and charges. आणि शेवटचं जे काही इक्वेशन असेल ते आपण चेक करायचं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ ॲटम्स. किती नंबर ऑफ ॲटम्स एलिमेंट्स आहेत ते बरोबर आहेत का दोघी बाजूला, ते त्यांची संख्या चेक करून घ्यायची. तसेच आपण ॲटम्सवरचे चार्जेस पण बघायचे. चार्जेसने आणि नंबर ऑफ ॲटमने ती रिॲक्शन बॅलन्स आहे की नाही ती फायनली आपण चेक करायची. अँड देन इफ रिॲक्शन इज इन ॲसिडिक मिडियम, जर तुमची रिॲक्शन ॲसिडिक मिडियममध्ये असेल तर स्टेप 6, दॅट इज स्टेप 6 इज ओमिटेड. स्टेप 6 इज रिजेक्टेड. जर तुमची रिॲक्शन ही ॲसिडिक मिडियममध्ये असेल तर स्टेप 6 जी बेसिक मिडियमसाठी आपण यूज केलेली आहे ती तुम्ही इथं कॅन्सल करू शकता. सो दीज आर द 6 to 7 steps we have to follow for the balancing of different redox reaction by oxidation number method. So we will first, I am telling the first, that is step first, that is write the unbalanced or skeletal equation for redox reaction. Then balance the equation for all the atoms except oxygen and hydrogen. Then assign the oxidation number to each and every atom in given reaction. Step 2, identify the atoms that have changed their oxidation number. And then we have to draw the brackets to connect the atoms of elements that changes in oxidation number. Step 3, find the total decrease in oxidation number of reduced species and
the total increase in oxidation number of oxidized species. Step 4, we have to balance the net change in oxidation numbers by multiplying a suitable factor or number. Step 5, balance the oxygen atoms by adding H2O molecule to that side which containing less number of oxygen atoms. For one oxygen, one water molecule should be added. Now balance the hydrogen atoms by adding H plus ions to that side which having less number of hydrogen atoms. Step 6, in basic medium, if your reaction is basic, then we have OH minus ions should be added. And how many they are added? Equal to H plus ions that added before steps. In before steps, H plus ions were added, that much amount of OH minus should be added in basic medium. And then H plus and OH minus are combined to give water molecule. And then last step, that is check the equation, final equation with respect to the number of all the atoms of each element and with respect to charges. And if the reaction is in acidic medium, then step number 6 is omitted. So these are the different steps or rules by oxidation number method, and these rules, by following these rules, we have to balance the most important reactions of redox reaction. So this question, that is balancing of redox reaction by oxidation number method, is asked in your examination for 3 marks. So very important question. We have to take the 2 examples. One is for acidic medium and second one is for basic medium. So there is a question, balance the following redox reaction by oxidation number method. So first example, Cu, copper plus NO3 minus, copper in solid state, NO3 minus in aqueous state, that gives Cu2 plus aqueous state plus NO in gaseous state. And this reaction is given in acidic medium, or this reaction occurs in acidic medium. So we will see one by one step. Step first, write the whole given reaction as it is. First step, that is assign the oxidation number to each atoms in the given reaction. Firstly, write the equation and then assign the oxidation number for each and every atom. We have seen already how the oxidation number we have to assign for each element or each atom. We have taken number of examples for molecules or ions, so there is no need to tell the deep oxidation number. Now we will see directly. Here there is no oxidation number, that is 0 oxidation number for copper solid state. Then NO3 minus, in NO3 minus, that is nitrogen has plus 5 oxidation number, oxygen has -2. Then copper 2 plus has +2 oxidation number. In NO, in gaseous medium, that is N has +2 oxidation number. Now here this reaction is balanced. This reaction is balanced except oxygen and hydrogen. ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त ही रिॲक्शन काय आहे? बॅलन्स आहे. स्टेप नंबर 2, आयडेंटिफाय द ॲटम्स दॅट हॅव चेंज्ड ऑक्सिडेशन नंबर्स. असे आपण ॲटम्स आयडेंटिफाय करायचे की ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे? चेंज झालेला आहे. मग ही रिॲक्शन, वरची रिॲक्शन परत लिहून घ्यायची. लिहिल्यानंतर परत जसे तसे असाइन केलेले ऑक्सिडेशन नंबर पण लिहायचे. आता फक्त बघायचं कॉपर. नाव हिअर कॉपर has oxidation number 0 in the reactant. If we see the product Cu2 plus ion shows +2 oxidation number. That means the oxidation number of copper increases from 0 to +2.
So there is oxidation of copper takes place. That means copper is oxidized species. So if we see the arrow, above arrow, that Cu, both the Cu and Cu2 plus are connected. That is वरच्या बाजूला बघा तुम्ही आता ऑक्सिडाइज म्हटलेले. दॅट मीन्स ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस. कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला आहे म्हणजे तो ऑक्सिडाइज स्पीसीस आहे, त्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे 0 to +2 मध्ये. नंतर NO3 मायनसचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर नायट्रोजन हॅज +5 ऑक्सिडेशन नंबर इन द रिॲक्टंट अँड इन प्रॉडक्ट नायट्रोजन हॅज +2 ऑक्सिडेशन स्टेट. दॅट मीन्स द ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन डिक्रीजेस. दॅट मीन्स फ्रॉम +5 to +2. 3ने तो डिक्रीज झालेला आहे, म्हणून तिथं NO3 मायनससाठी रिड्युस्ड स्पेसिस म्हटलेले ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस. आणि मग नायट्रोजन हे काय आपण केलेले स्क्वेअर ब्रॅकेटने कनेक्ट केलेले आहेत, पानांनी कनेक्ट करताना आपण दाखवायचे. दिस इज द स्टेप नंबर 2. इन द स्टेप 3, how many increase in oxidation number and how many decrease in oxidation number, that we have to write down or find. The step number 3, total increase in oxidation number of Cu. आता या ठिकाणी कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे, इन्क्रीज झालेलं आहे. मग ती आपल्याला संख्या लिहायची, ते कॅल्क्युलेट करायचं. मग आता टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cu इक्वल टू 0 to +2 म्हणजे +2 अगोदर, +2 minus 0 इक्वल टू +2. म्हणजेच टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर इज +2. आणि इफ यू सी द नायट्रोजन दॅट इज +5 to +2, दॅट मीन्स 3ने ते काय झालेले रिड्यूस झालेले. म्हणजेच टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इक्वल टू दॅट इज +5 minus +2 equal to +3. So we get these two values, that is total increase in oxidation number of copper equal to 2, then total decrease in oxidation number of nitrogen is equal to 3. Now step number 4, to balance the net change in the oxidation number. आता आपण ते दोघी बॅलन्स करायचे, टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर आणि टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू मल्टिप्लाय. आता त्या ठिकाणी इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर +2, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर +3, आपल्याला इक्वल सुटेबल फॅक्टर निवडायचं आहे. जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं कॉपरच्या टर्म्सला आणि नायट्रोजनच्या टर्म्सला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होईल, नेट बॅलन्स मिळेल. टू बॅलन्स द नेट चेंज इन ऑक्सिडेशन number, multiply Cu and Cu2 plus by 3 and NO3 minus and NO by 2. मग आता कॉपरला 3ने परत वरची रिॲक्शन बघा आणि त्याला आपण काय करायचे, 3ने मल्टिप्लाय करायचं. कॉपर टर्मला 3ने मल्टिप्लाय केलं, देअरफॉर 3 into Cu इन सॉलिड स्टेट प्लस 2 नायट्रोजनच्या टर्मला किंवा NO3 मायनसच्या टर्मला 2ने मल्टिप्लाय करायचं. 2 into NO3 मायनस ॲक्वेस स्टेट, दॅट गिव्स 3 Cu2 प्लस कॉपरला 3ने आणि नायट्रोजनच्या टर्मला 2ने प्लस ट्वाइस NO इन गॅसियस फॉर्म. सो वी गेट द इक्वेशन नाव. दिस 3 Cu प्लस ट्वाइस NO3 मायनस प्लस दॅट गिव्स 3 Cu2 प्लस 2 NO. नाव स्टेप नंबर 5, we have to balance the oxygen atoms. In left side there are, that is 2 NO3, that is 3 into 2, that is 6 oxygen atoms, and in the right side 2 NO, that means 2 oxygen atoms. There are 6 oxygen atoms in left side and there are 2 oxygen atoms on RHS. So there are 4 oxygen atoms are less in RHS side, right hand side. For that purpose we have to add the 4 water molecules to balance the oxygen atoms. So that is for balancing of oxygen atoms, there are 6 oxygen atoms on LHS and 2 oxygen atoms on RHS. Hence add 4 water molecules on the RHS side. Hence therefore see the above reaction. 3 molecules of Cu plus 2 NO3 minus, that gives 3 Cu2 plus twice NO
plus now here we have added 4H2O. After addition of 4 water molecules, after balancing oxygen, we have to balance the hydrogen atoms. Now in the left side there is no hydrogen, and in the right side we have just added 4 water molecules. Due to the addition of 4 water molecules, there are 4 into 2, 8 hydrogen atoms. 8 hydrogen atoms are present in RHS side. There are no hydrogen atom present in LHS side. That means we have to add the 8 H plus ions in the left hand side. So there are 8 hydrogen atoms in RHS and no hydrogen atom present in LHS side. Hence we have to add 8 H plus ions on LHS. Therefore, see the above reaction: 3Cu plus twice NO3 minus plus 8 H plus are added now here, and that gives same part of product, that is 3Cu2 plus twice NO plus 4 water molecule. And their physical states are mentioned. S for copper, aqueous state for NO3 minus, H plus ला aqueous state द्या परत, Cu2 plus ला aqueous, NO ला gaseous state and water ला L liquid state. त्याला तुम्ही ब्रॅकेट करू शकता. As this reaction occurs in acidic medium, hence this is the balanced redox reaction. अशा पद्धतीने रेडॉक्स रिॲक्शन आपण काय करू शकतो, बॅलन्स करू शकतो. ही ॲसिडिक मिडियममध्ये आहे म्हणून या ठिकाणी H प्लस आयन्स आपल्याला दिसत आहे. सो इन दिस वे वी कॅन बॅलन्स द गिवन redox reaction with the help of oxidation number method. So we will take another example in next video.